स्टार्ट. किफायतशीर शेती करण्यास अडचण येईल असे जमिनीचे लहान लहान तुकडे होऊ नयेत, हा तुकडेबंदी संबंधीच्या तरतुदीचा उद्देश आहे. तुकडेबंदी कायद्यामुळे शेतीचे तुकडे पाडून विक्री करण्यास बंदी आहे. भूधारण क्षेत्राचे फार लहान तुकडे झाल्याने उत्पादनात अडथळा येतो. त्यामुळे जमिनीचे लहान तुकडे होऊ नयेत या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि आहे त्या तुकड्यांचे शक्य तितके एकत्रीकरण करून प्रत्येक तुकड्याचे सरासरी क्षेत्रफळ वाढवणे हा या कायद्यामागचा उद्देश आहे. परिच्छेद. राज्य शासनाच्या तुकडेबंदी कायद्याअंतर्गत 2021च्या परिपत्रकानुसार 1, 2 किंवा 3 गुंठ्यांमध्ये जमिनीची खरेदी विक्री करण्यास निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे नागरिकांना अडचणी येत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत येत्या वर्षभरात नव्याने 20 लाख घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्यात तुकडेबंदी कायदा लागू असल्याने शेतकऱ्यांना याची अडचण निर्माण झाली. परवानगीसाठी 7/12 फेरफार दुरुस्ती आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाची परवानगी या प्रक्रियेला विलंब लागत आहे. त्यामुळे सुमारे 50 लाख शेतकऱ्यांना हा निर्णय अडथळ्याचा ठरला. तुकडेबंदी रद्द केल्यामुळे गरीब अल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होईल. तसेच परिसरातील भूखंड खरेदी विक्री व्यवहारांना चालना मिळेल. महसुलातही वाढ होईल. परिच्छेद. कृषक भागांचे झपाट्याने अकृषक भागात रूपांतर होऊन प्रत्येकाला स्वतंत्र मालकी हक्क असल्यामुळे बांधकामांचे सुमारीकरण होऊ शकेल. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीकडे 1 एकर जागा असली तरी त्यापैकी 30 गुंठे क्षेत्रावरच प्रत्यक्षात बांधकामाला परवानगी मिळते. उर्वरित भूखंडावर नगरविकास विभागाच्या तरतुदीनुसार रस्त्यासाठी 9 मीटर जागा, मलनिस्सारण आणि पाण्याची वाहिनी, वाहनतळ आणि इतर पायाभूत सोयी सुविधांची तरतूद करण्यासाठी सोडण्याचे नियोजन आहे. मात्र तुकडेबंदी कायदा रद्द केल्याने 1 गुंठा जागा असणारी व्यक्ती तेवढ्याच क्षेत्रफळावर मालकी हक्क दर्शवून खरेदी विक्री व्यवहार किंवा बांधकाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी पायाभूत सुविधांच्या अभावामुळे बकालीकरण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. परिच्छेद. राज्यात तुकडेबंदी कायद्याचा भंग करून 31 डिसेंबर 2023 पर्यंत झालेले जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार चालू बाजार मूल्य दराच्या 5% शुल्क आकारून नियमित करण्याचा निर्णय 2024 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. वित्त विभागाने 1 जानेवारी 2024 पासून पुढील काळात झालेल्या अनियमित गुंठेवारीतील बांधकामांना प्रचलित बाजार मूल्याच्या 25% शुल्क आकारून नियमित करण्याची भूमिका घेतली होती, मात्र ती अमान्य झाली. या निर्णयाचा फायदा राज्यातील 2 ते 2.5 कोटी लोकांना झाला. परिच्छेद. एकीकृत बांधकाम विकास नियमन प्रणालीनुसार कृषक जमीन अकृषक करताना किंवा भूखंडावर बांधकाम करताना पायाभूत सुविधांची तरतूद करणे आवश्यक आहे. त्यामुळे रस्ते, तुकडे, नोंदणी, बांधकाम आराखडा याबाबतचे नियम निश्चित करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी स्थानिक जिल्हाधिकारी किंवा महसूल विभागाकडेच परवानगी बंधनकारक केल्यास बेसुमार बांधकामांना आळा बसून सुनियोजित विकास होईल. परिच्छेद. तुकडेबंदी कायदाच रद्द करण्यात येणार असेल तर रेडी रेकनरच्या 5% शुल्क आकारून बांधकाम नियमित करण्याचा नियम कालबाह्य ठरेल. मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या अनेक शहरांलगतच्या गुंठेवारी क्षेत्रात झालेल्या बांधकामांची नोंदणी न झाल्याने मालकी हक्कापासून वंचित खरेदीदाराला आता नियमानुसार स्वमालकी हक्क मिळेल. मात्र नव्याने गुंठेवारी खरेदी विक्री परवानगी देताना काही निकषांचे बंधन घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे अवधूत लॉ फाउंडेशनचे मार्गदर्शक श्रीकांत जोशी यांनी नमूद केले. स्टॉप.